न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. नाशिक विधान परिषद निवडणुकीत हाय व्होल्टेज ड्रामा. मतदानाच्या दिवशी गीते बंधूंचे स्पष्टीकरण. मतदानाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय घडामोडी. गीते बंधू म्हणाले, आम्ही प्रचारात नाही. नाशिक विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच सुरू असलेल्या राजकीय संशयाच्या वातावरणाचा परमोच्च बिंदू मतदानाच्या दिवशी पाहायला मिळाला. मतदानाच्या दिवशी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या घडामोडींमुळे राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले. माघार घेतलेल्या गीतेबंधूंना पुन्हा माध्यमांसमोर येऊन आपण प्रचारात नसल्याचे स्पष्ट करावे लागले, तर दुसरीकडे महायुतीचे मतदान सुरक्षित पार पडावे यासाठी मंत्री गिरीश महाजन तब्बल 2.5 तास मतदान केंद्रावर उपस्थित असल्याचे चित्र पाहायला मिळाले. नाशिक विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक सुरुवातीपासूनच राजकीय नाट्याने गाजत आहे. महायुतीकडून ही जागा शिंदे गटाकडे गेल्यानंतरही भाजपचे प्रसाद हिरे, गणेश गीते आणि गोकुळ गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सुरुवातीपासूनच महायुतीत संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रसाद हिरे आणि गणेश गीते यांनी वेळेत उमेदवारी मागे घेतली. मात्र गोकुळ गीते काही काळ निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिल्याने राज्यभरात राजकीय चर्चांना उधाण आले. भाजप आणि विशेषतः जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या भूमिकेवरही विविध तर्कवितर्क रंगू लागले. अखेर पक्षश्रेष्ठींच्या हस्तक्षेपानंतर गोकुळ गीते यांनीही माघार घेत आपण कोणताही प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले. मात्र मतदानाच्या आदल्या दिवशी सोशल मीडियावर गोकुळ गीते यांच्या नावाने बनावट मतपत्रिकेसह काही प्रचारात्मक पोस्ट व्हायरल झाल्या. या पोस्टमुळे पुन्हा एकदा महायुतीत संशयाचे वातावरण निर्माण झाले. याच पार्श्वभूमीवर वरिष्ठांकडून सूचना मिळाल्यानंतर मतदानाच्या दिवशी सकाळी गोकुळ गीते आणि गणेश गीते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येत माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट केली. नाही, याबद्दल मला पुसटशी काही कल्पना नाही. या ठिकाणी मला आपल्या माध्यमातून सकाळी काही फोन आले आणि वरिष्ठांचे गणेश भाऊंना फोन आल्यानंतर ही मला सगळी प्रक्रिया कळाली की त्या ठिकाणी माझ्या नावापुढे पसंती क्रमांक 1चं चिन्ह आकडा टाकून त्या ठिकाणी सोशल मीडियावर मतपत्रिका फिरवली जाते. या ठिकाणी काय आला आता? नाही, मला गणेश भाऊंना वरिष्ठांनी सांगितले की एक पत्रकार परिषद कलेक्टर ऑफिसला तुम्ही घ्या आणि त्या ठिकाणी भूमिका स्पष्ट करा. ती भाऊंनी केलेली आहे. मला माझी वेगळी भूमिका मांडण्याचं काही कारण नाही. ज्या ठिकाणी गणेश भाऊ जे सांगतील ते मला मान्य आहे. काही मतदार तुमच्या संपर्कात होते का? मतदारांनी काही तुम्हाला फोन केले किंवा काय? मतदार मला मागच्या 8 दिवसापूर्वी जेव्हा आपण प्रचार थांबवला तेव्हापासून मतदारांची इच्छा होती की मी त्या ठिकाणी पुढे कंटिन्यू करावं, पण मी त्यांना सांगितलं की मी गिरीश भाऊंचा आदेश त्या ठिकाणी मोडू शकत नाही आणि गणेश भाऊंचा शब्द आमच्यासाठी अंतिम असतो कुटुंबामध्ये आणि तो शब्द मी पाळलेला आहे. मी कुठेही त्या ठिकाणी प्रचार केलेला नाही. काल रात्री पण माझ्याकडे 200-250 लोक आले होते की आपण त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे, किमान आपण पुलिंग एजंट दिले पाहिजे. तर मी 2-3 ठिकाणी खूप आग्रह खातर ते घरातून जात नव्हते म्हणून मी पुलिंग एजंटच्या कोऱ्या फॉर्मवर सह्या दिल्या. मग त्यापैकी इगतपुरीला कोणीतरी पुलिंग एजंट उबाटाचा कोणी नगरसेवक त्या ठिकाणी बसला असेल तर त्याच्यात लोकशाहीमध्ये आक्षेप नसावा असं मला वाटतं. लोकशाहीची मतं तर कुठल्या तरी उमेदवाराला पडणार आहे, ते फक्त पारदर्शकपणे पडलं पाहिजे असं कदाचित त्यांचं व्यक्तिगत मत असेल तर त्याला हरकत कुठे? उबाठाने ठरवलेलं आहे का शिंदेंना मत नाही तर ते मत गोकुळ गीतेंना मिळणार का? ते तर उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे ना उबाटा आणि शिंदेंचं काय चालू आहे ते आता परत कालपासून त्याच्यात अनेक काही घडामोडी काढताय. त्या विषयावर मी बोलू शकत नाही. नाही, पण महाविकास आघाडीची मतं, मालेगावची मतं ही तुम्हालाच अजूनही मिळतील अशी एकंदरीत माझं काही कोणाशी बोलणं नाही झालेलं आणि पडले तर त्याच्यात मी काही करू शकत नाही. ऑलरेडी त्या ठिकाणी आपण पूर्वी पण गिरीश भाऊंना हा शब्द विचारला होता की मतं पडले तर काही पण होऊ शकतं. चमत्कार होणार असं एकंदरीत? चमत्कार वगैरे लोकशाहीमध्ये असे काही घडत नसता. लोकांनी दिलं तर काही होऊ शकतं. लोकांच्या मनात काही आपण सांगू शकत नाही. तुम्ही काय आव्हान करणार मतदारांना? नाही, मी काय जे गणेश भाऊंनी सांगितलं ते लोकांनी तसं पुढे करावं असं मला वाटतं. दराड्यांना मतदान करा असं आव्हान करणार? नाही, मी माझा प्रचार थांबवलेला आहे. माझी कुठली सोशल मीडियावर त्या ठिकाणी कोणी माझ्या कार्यकर्त्यांनी पोस्ट मतदानाची व्हायरल करून ही एवढी विनंती मी आपल्या मार्फत करेन. इगतपुरीमध्ये त्या ठिकाणी कोणीतरी एखादा व्यक्ती असेल त्याने उगाच त्या ठिकाणी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी सोशल मीडियावर गोकुळची मतपत्रिका बनवून टाकली आणि तिच्यासमोर हे टाकलं. दाखवता येईल गोकुळ गीते अजूनही या ठिकाणी प्रचार करताय. हे प्रचार थांबवत नाही, पण गेले तुम्ही रोज आमच्या संपर्कात आहे. गेले 8-10 दिवस झाले असतील आम्ही आमचा काम धंदा सोडून कुठेही गेलेलो नाही आणि आमचा त्या निवडणुकीशी आम्ही त्या दिवशीच सांगितलं होतं की आम्ही या निवडणुकीतून थांबतो आहे. मी तर माझी त्याच्यापूर्वी माघार दिलेली होती. त्यामुळे या निवडणुकीशी आमचा कुठेही दूरपर्यंत आम्ही कोणाशी संपर्क केला नाही, काही नाही. या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक बदनाम करताय की अजून कोण करतंय काय माहिती, पण या ठिकाणी नवीन प्रश्न, नवीन उत्तरं. आमचा ह्या निवडणुकीत कुठेही आमचा संबंध नाही. आम्ही कोणाला सांगितलं पण नाही.
आम्ही ज्या दिवशी प्रचार थांबवला त्या दिवसानंतर कुठे गेलो पण नाही. रात्री माझ्याकडे 200 कार्यकर्ते जिल्ह्याभरातनं घरी आले असतील तरी मी त्यांना सांगितलं, बाबा मला एकदा मी वरती शब्द दिलेला आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना मी या ठिकाणी शब्द दिला आहे. गीतेबंधूंनी आपण निवडणुकीतून अधिकृतपणे माघार घेतली असून कोणताही प्रचार करत नसल्याचा पुनरुच्चार केला. हे स्पष्टीकरण दिल्यानंतर गीतेबंधू जिल्हाधिकारी कार्यालयातून निघून गेले. दरम्यान दुसरीकडे महायुतीच्या मतदान प्रक्रियेवर स्वतः लक्ष ठेवण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मतदान केंद्रावर तब्बल 2.5 तास तळ ठोकल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे मतदानाच्या दिवशीही नाशिक विधान परिषद निवडणुकीतील राजकीय घडामोडींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नाशिक विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्जापासून ते मतदानाच्या दिवसापर्यंत राजकीय घडामोडी आणि संशयाचे वातावरण कायम राहिले. आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते मतमोजणीच्या निकालाकडे. हेमंत काळमेघ, न्यूज इंडिया मराठी, नाशिक.